मुंबई पुण्यासह राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पुढचे काही तास पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मुंबईत आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर बुधवारपासून पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। मुंबईतली ही साधारण तासाभरापूर्वीची दृश्य 1 ते 1.5 फूट पाणी मुंबईत साचलं होतं। तर मुंबईमध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय। बुधवारपासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पुणे वेधशाळेनं हवामान शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी हा अंदाज वर्तवलेला आहे। तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। नेमकं या पावसाची पुढचं पाऊल कसं असणार आहे, पुढचा इम्पॅक्ट कसा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ एस.डी. सानप सर आहेत। पण जर पाहिलं तर दहीहंडीच्या दिवशीपासून मुंबईत मोठ्या पावसाची आपल्याला पाहायला मिळते। मोठा पाऊस सगळीकडेच बरसतोय। मुंबईत काय अनुमान आहे? मुंबईमध्ये आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि परवापासून पावसाचा जोर जो आहे थोडासा कमी झालेला दिसेल, परंतु तरी ऑरेंज अलर्ट जारी आहे। म्हणजेच येणारे 4 दिवस मुंबईसाठी महत्त्वाचे आहे। पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या बाबत काही आहे आपल्याला? पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आहे पूर्ण जिल्ह्यासाठी, परंतु पुणे जिल्ह्याचे जे काही घाटमाथे आहेत जसं की ताम्हिणी घाट असेल किंवा आसपासचे जे काही घाट एरियाज आहेत तिथे रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि पुणे शहरासाठी आपण येलो अलर्ट दिलेला आहे, जो की जास्त काही इम्पॅक्टफुल नाही, परंतु कंटिन्युअस पाऊस आपल्याला पुणे शहरासाठी सुद्धा दिसून येईल येणारे 24 ते 48 तास। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।